नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी वंदना तायडे. अभ्यासमाला चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वीच्या भूगोलाच्या पाठ्यपुस्तकातील 9वा पाठ पर्यटन, वाहतूक व संदेशवहन. भूगोलाच्या या आधीच्या पाठांच्या तसेच मराठीच्या पाठांच्या आणि मराठी व्याकरणाच्या व्हिडिओच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेल्या आहेत, ते सुद्धा जरूर पहा. चला तर मग प्रथम बघूया पर्यटन. आतापर्यंत केलेल्या ब्राझीलच्या अभ्यासावरून तुम्हाला नक्कीच ब्राझीलचा परिचय करून काही ठिकाणांना भेट देण्याची इच्छा मनात निर्माण झाली असेल. जगभरातील अनेक पर्यटक ब्राझीलला भेट देतात. दुसऱ्या देशातून येणाऱ्या पर्यटकांना म्हणतात आंतरराष्ट्रीय पर्यटक. त्यामुळे देशाला विदेशी चलन प्राप्त होते. भारत आणि ब्राझीलमध्ये येणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या जाणून घेऊन आपल्याला तुलनात्मक अभ्यास या आलेखाद्वारे करता येईल. बघा, 1995 ते 2015 ह्या 20 वर्षातील पर्यटकांची संख्या लाखांमध्ये दिलेली आहे. निळी रेषा ब्राझीलची आणि गुलाबी रेषा भारताची पर्यटकांची संख्या दाखवते. बघा, 1995 साली दोन्ही देशांमध्ये येणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या साधारण सारखी दिसत असून भारतातल्या पर्यटकांची संख्या ब्राझीलच्या तुलनेने थोडी जास्तच आहे. मात्र 1995 ते 2000 या 5 वर्षात त्यात फारशी वाढ झालेली दिसत नाही. ब्राझीलमध्ये मात्र जास्त पर्यटक आलेले दिसून येतात. पुढच्या 10 वर्षाच्या काळात भारतातील पर्यटकांची संख्या हळूहळू वाढत गेली आणि ब्राझीलची मात्र स्थिर राहिली. 2010 ते 2015 ब्राझीलच्या पर्यटकांची संख्या थोडी वाढली, मात्र भारतातील पर्यटकांची संख्या वेगात वाढलेली दिसून येते. अशा प्रकारे आलेखाचे वाचन करता आले की त्यावरच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर आपल्याला सहज लिहिता येते. बघा, पहिला प्रश्न आहे, 1995 साली कोणत्या देशामध्ये अधिक पर्यटक आले? बघा, 1995 साली भारतात अधिक पर्यटक आले. 2000 साली कोणत्या देशामध्ये अधिक परदेशी पर्यटक आले? 2000 ब्राझीलमध्ये अधिक परदेशी पर्यटक आले. कोणत्या वर्षापासून भारतामधील परदेशी पर्यटकांची संख्या वाढलेली दिसते? 2010 या वर्षापासून भारतामधील परदेशी पर्यटकांची संख्या वाढलेली दिसते. 2015 साली दोन्ही देशातील परदेशी पर्यटकांची संख्या किती होती, त्यातील फरक सांगा. 2015 साली ब्राझीलमधील परदेशी पर्यटकांची संख्या सुमारे 60 लाख आणि भारतातील परदेशी पर्यटकांची संख्या सुमारे 130 लाख होती. म्हणजेच या दोन देशांमधील परदेशी पर्यटकांच्या संख्येतील फरक 70 लाख इतके होता. पुढचा प्रश्न आहे, 2010 नंतर भारतातील परदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर वाढण्यामागे कारण काय असावे? पर्यटन व्यवसायासंबंधी व्यावसायिक दृष्टिकोन व परदेशी पर्यटकांना दिल्या जाणाऱ्या सुविधांमधील वाढ हे 2010 नंतर भारतातील परदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर वाढण्यामागे कारण असावे. ब्राझील देशात पर्यटक आकर्षित होण्याची पुढील कारणं आहेत. पांढऱ्या वाळूच्या पोळणी, आकर्षक व स्वच्छ सागरी किनारे, निसर्गरम्य बेटे, ॲमेझॉन खोऱ्यातील घनदाट अरण्ये, विविध प्रकारचे प्राणी पक्षी, विविध उद्याने. ब्राझीलची राजधानी ब्राझिलिया आणि रिओ दी जेनेरिओ, साओ पावलो पर्यटकांना आकर्षित करणारी महत्त्वाची पर्यटन स्थळं आहेत. देशातील अनेक भागांमध्ये पर्यटन हा महत्त्वाचा व्यवसाय असून ब्राझीलमध्ये पर्यावरणस्नेही पर्यटनाचा विकास होत आहे. इको फ्रेंडली हा शब्द तुमच्या परिचयाचा आहे. पर्यावरणाचे नुकसान न होऊ देता पर्यटनाचा आनंद घेणे म्हणजे पर्यावरणस्नेही पर्यटन. पुढे दिलेल्या आलेखात ब्राझील व भारत या दोन्ही देशातील 2016 सालची पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या व देशाला पर्यटन व्यवसायातून मिळणारा वाटा किती ते दर्शवले आहे. खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे बघू. पहिला प्रश्न आहे, आकृतीतील आलेखाचा प्रकार कोणता? जोडस्तंभालेख हा या आकृतीतील आलेखाचा प्रकार आहे. दुसरा प्रश्न आहे, आकृतीतील आलेखात
कोणत्या बाबी दाखवल्या आहेत? आकृतीतील आलेखात पुढील बाबी दाखवल्या आहेत. एक म्हणजे 2016 सालातील ब्राझीलमधील एकूण लोकसंख्येपैकी पर्यटन व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी. 2016 सालातील ब्राझीलच्या एकूण राष्ट्रीय उत्पादनातील पर्यटन व्यवसायाच्या योगदानाची टक्केवारी. 2016 सालातील भारतातील एकूण लोकसंख्येपैकी पर्यटन व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी आणि 2016 सालातील भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पादनातील पर्यटन व्यवसायाच्या योगदानाची टक्केवारी. कोणत्या देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पादनात पर्यटन व्यवसायाचे योगदान जास्त आहे? तर ब्राझीलमधील एकूण राष्ट्रीय उत्पादनात पर्यटन व्यवसायाचे योगदान जास्त आहे. पुढे आहे एकूण राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या जास्त असलेला देश कोणता? एकूण राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या जास्त असलेला देश आहे भारत. विद्यार्थी मित्रांनो, आताच आपण 2 आलेख अभ्यासले. तुमच्या लक्षात येईल की 2015 साली भारताला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या ब्राझीलपेक्षा जास्त आहे. तरीही 2016च्या आलेखात आपल्याला असं दिसतंय की पर्यटन क्षेत्राचा एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा मात्र ब्राझीलपेक्षा कमी आहे. कारण हे त्या देशातील लोकसंख्या आणि एकूण उत्पादनातील मूल्यांवर अवलंबून असते. नीट लक्षात घ्या, भारताचे एकूण उत्पन्न ब्राझीलपेक्षा खूप जास्त आहे. त्या मानाने त्यातील पर्यटन क्षेत्राचा वाटा मात्र कमी आहे. ब्राझीलच्या तुलनेने कमी दिसते आणि लोकसंख्येचे प्रमाण जास्त असते. पुढची चौकट आहे, जरा विचार करा. ब्राझीलमधील कोणत्या घटकांमुळे अथवा वैशिष्ट्यांमुळे ही पर्यटन स्थळे निर्माण झाली आहेत? आपण आत्ताच पाहिले पर्यटकांना आकर्षित करणारे वैशिष्ट्यपूर्ण घटक कोणते? रिओ दी जेनेरिओ येथील पुळण, सागरी पर्यटन, निसर्गरम्य बेटे, घनदाट अरण्ये, विविध प्रकारचे प्राणी पक्षी, तसेच मॅनॉस येथील फुटबॉलचे हे भव्य स्टेडियम, येथील रिओ दी जेनेरिओ येथला 98 मीटर उंचीचा येशूचा भव्य पुतळा, हे वैशिष्ट्यपूर्ण घटक पर्यटकांना आकर्षित करतात. पुढे बघूया भारताचे पर्यटन. आलेखांवरून तुमच्या लक्षात आले आहे की 2010 पासून सातत्याने भारतातील आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या वाढतेच आहे. पर्यटक भारतात पुढील गोष्टींसाठी येतात. ऐतिहासिक, भारतातील गड, किल्ले, राजवाडे, लेण्या पाहण्यासारखे आहेत. अजिंठा लेणी, गेटवे ऑफ इंडिया, आग्र्याचा ताजमहाल, गुवाहाटी, आसाम. त्याचप्रमाणे सांस्कृतिक घटक, विविध राज्यांतील सणवार, नृत्य, नाट्य, देवालये. पुढे वैद्यकीय कारण आहे. हे सुद्धा महत्त्वाचे, कारण विदेशाच्या तुलनेत भारतातल्या वैद्यकीय सोयीसुविधा स्वस्त आणि उत्कृष्ट आहेत. आताचेच उदाहरण बघा, भारताने तयार केलेली कोरोनाची लस अनेक देशांना उपयोगी ठरली. पुढचे कारण आहे व्यवसाय. भारतात अनेक प्रकारचे उद्योगधंदे, रोजगार सर्वांसाठी उपलब्ध आहे. ही सर्व कारणं पर्यटकांसाठी आकर्षण ठरली आहेत. भारताचा ऐतिहासिक वारसा लक्षात घेता देशातील अनेक भागांमध्ये पर्यटनाच्या भरपूर संधी अजूनही उपलब्ध आहेत. यासाठी अनेक पर्यटन स्थळं निर्माण केली जात आहेत. उदाहरणार्थ, सरदार पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरातमधील नर्मदा नदीच्या काठावर हा पुतळा आहे. याची उंची 182 मीटर एवढी आहे. आता पुढचा मुद्दा आहे वाहतूक. या नकाशावरील प्रश्नांच्या उत्तराचा शोध घेतला की ब्राझीलची वाहतूक व्यवस्था लक्षात येईल. बघा, पहिला प्रश्न आहे, कोणकोणत्या प्रकारचे वाहतूक मार्ग दिसत आहेत? नकाशाच्या सूचीवरून लक्षात येईल की रस्ते मार्ग, लोहमार्ग, विमानमार्ग म्हणजेच हवाई मार्ग आणि जलमार्ग हे वाहतूक मार्ग दिसत आहेत. पुढे कोणत्या प्रकारच्या मार्गाची घनता जास्त दिसते? नकाशात आपल्याला रस्ते मार्गांची घनता जास्त दिसते.
पुढचा प्रश्न आहे, ठळकपणे दिसणारा महामार्ग कोणता? तो कोणत्या ठिकाणांना जोडतो? ट्रान्स ॲमेझॉनियन हा ठळकपणे दिसणारा महामार्ग होय. हा महामार्ग सेरादो डिव्हिसर, पोर्टावेल्लो, ब्राझिलिया या ठिकाणांना जोडतो. पुढे आहे, लोहमार्गाचा विकास प्रामुख्याने कोणत्या भागात झाल्याचे दिसत आहे? याचे कारण काय असावे? लोहमार्गांचा विकास प्रामुख्याने आग्नेय भागात झाल्याचे दिसत आहे, कारण ब्राझीलच्या आग्नेय भागात सखल किनारी प्रदेश आहेत आणि तेथे लोकसंख्येचे व उद्योगांचे दाट जाळे आहे. ब्राझीलच्या कोणत्या भागात वाहतूक मार्ग कमी आढळतात आणि त्याची कारणे कोणती असावीत? ब्राझीलच्या उत्तर भागात वाहतूक मार्ग कमी आढळतात, कारण ॲमेझॉन नदी खोऱ्याचा प्रदेश घनदाट व सदाहरित वनांमुळे दुर्गम बनला आहे. परिणामी या भागात वाहतूक मार्ग कमी आढळतात. यावरून तुमच्या लक्षात आले असेल की ब्राझीलमध्ये रस्ते मार्गाचा उपयोग जास्त आहे. रस्ते मार्ग पूर्वेकडे केंद्रित झालेले दिसतात आणि पश्चिमेकडील ॲमेझॉन नदी खोऱ्यातील वनाच्छादित प्रदेश आणि दलदलयुक्त जमीन यामुळे रस्ते मार्गाचा विकास मर्यादित झाला आहे. ॲमेझॉन नदीतून व्यापारी तत्वावर जलवाहतूक केली जाते. नदीच्या मुखापासून पेरू देशातील इक्विटॉस या ठिकाणापर्यंत ही जलवाहतूक होते. हा पल्ला 3700 किलोमीटर एवढा आहे. आणि दुसरे म्हणजे पॅराना ही दक्षिण वाहिनी नदी जलवाहतुकीसाठी उपयुक्त आहे. एकंदरीत रस्ते वाहतूक मर्यादित, लोहमार्गांचा विकास झालेला नाही आणि हवाई वाहतूकही मर्यादितच आहे. पुढे म्हटले आहे, जरा विचार करा. एखाद्या प्रदेशात वाहतूक सेवांचा होणारा विकास लक्षात घेता ब्राझीलमधील वाहतूक सेवेच्या विकासावर कोणत्या घटकांचा प्रभाव पडला आहे? प्राकृतिक रचना व जलप्रणाली यांचा विचार करता ब्राझीलमध्ये कोणत्या वाहतूक साधनांचा उपयोग प्रामुख्याने केला जात असेल? विद्यार्थी मित्रांनो, आपण आताच पाहिले की ब्राझीलमधील वाहतूक सेवांच्या विकासावर परिणाम करणारे घटक आहेत ॲमेझॉन नदी खोऱ्यातील घनदाट अरण्य, त्यामुळे निर्माण झालेला दुर्गम प्रदेश, त्याचप्रमाणे ब्राझीलची उच्चभूमी आणि अजस्त्र कडा ही कारणंसुद्धा आहेत. त्यामुळे प्रामुख्याने रस्ते वाहतूक साधनांचा जास्त वापर केला जातो. आता बघूया भारतातील वाहतूक. नकाशाचे निरीक्षण करून आपल्याला पुढील उत्तरं शोधायची आहेत. वाहतूक सेवांचे कोणकोणते प्रकार नकाशांमध्ये दिसत आहेत? वाहतूक सेवांचे जलमार्ग, रस्ते मार्ग, लोहमार्ग व हवाई मार्ग हे प्रकार नकाशांमध्ये दिसत आहेत. कोणत्या भागात रस्ते मार्गांची घनता जास्त आहे? उत्तर आणि दक्षिण भागांमध्ये रस्ते मार्गाची घनता जास्त आहे. कोणत्या भागात लोहमार्गांचे दाट जाळे आढळते? उत्तर भागात लोहमार्गांचे दाट जाळे आढळते. महत्त्वाच्या 5 बंदरांची आणि विमानतळांची नावे लिहा. बघा, मुंबई, कोची, चेन्नई, विशाखापट्टणम, कोलकाता. विमानतळं तुम्ही लिहू शकतात मुंबई, पुणे, दिल्ली, बेंगळुरू, तिरुवनंतपुरम. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या कोणत्या भागात वाहतूक मार्गांचे जाळे विरळ आहे? त्याचे कारण काय असावे? भारताच्या अतिउत्तर भागात आणि ईशान्येकडील भागामध्ये वाहतूक मार्गाचे जाळे विरळ आहे, कारण भारताच्या अतिउत्तर भागात आणि ईशान्येकडील भागामध्ये हिमालय पर्वतरांग पसरलेली असल्यामुळे या भागात वाहतूक मार्गाचे जाळे विरळ आहे. यावरून तुमच्या लक्षात आले असेल की ब्राझीलच्या तुलनेत भारतात लोहमार्ग व रस्ते वाहतुकीचे दाट जाळे आहे. भारतातील 85% प्रवासी वाहतूक रस्ते मार्गाने होते, तसेच 70% मालवाहतूकसुद्धा रस्ते मार्गांनी होते. भारताचा विस्तार मोठा असल्यामुळे दूरचे अंतर पार करण्यासाठी लोहमार्ग उपयोगी ठरतो. जलमार्गाचा विचार केला तर अंतर्गत जलमार्गाचा वाटा फक्त 1% आहे, नद्या, कालवे, खाड्या इत्यादींद्वारे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे 95% आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी मालाची ने-आण करण्यासाठी सागरी मार्गांचा वापर होतो. याशिवाय देशाच्या किनारी प्रदेशात आणि बेटांदरम्यान वाहतुकीसाठी सुद्धा सागरी मार्ग उपयोगी आहेत.
हवाई मार्गांचा विकाससुद्धा भारतात वेगाने होतो आहे. आता लहान शहरांमधूनही विमानसेवा सुरू झालेली आहे. म्हणूनच पुढे म्हटले आहे, हे नेहमी लक्षात ठेवा, वाहतुकीच्या सोयीचा विकास हा देशाच्या जलद प्रगतीचे लक्षण आहे. पुढे बघूया ब्राझीलमधील संदेशवहन. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 9वीला आंतरराष्ट्रीय वाररेषा हे प्रकरण अभ्यासले आहे. त्यामुळे तुम्हाला स्थानिक वेळ, देशाची प्रमाणवेळ व जागतिक प्रमाणवेळ हे माहीत आहे. तो संबोध स्पष्ट झालेला असेल तर हा भाग लगेच कळेल, आणि नसेल तर या व्हिडिओनंतर आंतरराष्ट्रीय वाररेषा हा व्हिडिओसुद्धा पाहून ठेवा, म्हणजे कायमस्वरूपी त्या गोष्टी लक्षात राहतील. त्यात अगदी सोपे करून सांगितले आहे. त्याची लिंकही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता बघू, ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार मोठा आहे. त्याच्या पश्चिमेकडील टोकाचे ठिकाण नासेंटे दो रियामोआ हे ठिकाण अक्रे राज्यात असून त्याचे स्थान 73°59' पश्चिम रेखांशावर व अतिपूर्वेकडील पॉन्टो दो सेक्सास हे ठिकाण 34°47' पश्चिम रेखांशावर आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणच्या स्थानिक वेळेत 168 मिनिटांचा फरक आहे, म्हणजेच 2 तास 48 मिनिटांचा. म्हणूनच ब्राझीलमध्ये 4 प्रमाणवेळा मानल्या जातात. त्यानुसार या देशात वेगवेगळे 4 कालविभाग आहेत. ग्रीनिच वेळेनुसार म्हणजेच जागतिक प्रमाणवेळेनुसार हे विभाग अनुक्रमे 2, 3, 4, 5 तासांनी मागे आहेत. आणि नकाशातील ठळक लाल रंगाची रेषा ही ब्राझीलच्या नकाशाच्या मध्यावर काढलेली आहे. ती ब्राझीलची अधिकृत प्रमाणवेळ दर्शवते. या माहितीवरूनच नकाशावर आधारित काही प्रश्न आहेत. नकाशात किती विभाग केलेले दिसत आहेत? 4 विभाग केलेले दिसत आहेत. हे विभाग कशाचे आहेत? हे विभाग आहेत ब्राझीलमधील प्रमाणवेळांचे. जागतिक प्रमाणवेळेच्या मागे याचा अर्थ काय? सर्वसाधारणपणे 0° रेखावृत्ताच्या अनुषंगाने, म्हणजे ग्रीनिच येथील मूळ रेखावृत्ताच्या अनुषंगाने जागतिक प्रमाणवेळ निश्चित केली जाते. या रेखावृत्ताच्या पश्चिमेकडे असणाऱ्या देशांची वेळ जागतिक प्रमाणवेळेच्या मागे असते. ब्राझीलमधील कोणत्या भागातील वेळ इतर विभागांपेक्षा पुढे आहे? ब्राझीलमधील अतिपूर्व भागातील वेळ ही इतर विभागांपेक्षा पुढे आहे. ही वेळ इतर विभागांपेक्षा किती मिनिटांनी पुढे आहे? ही वेळ इतर विभागांपेक्षा 60 मिनिटे ते 180 मिनिटे, म्हणजे 1 तास, 2 तास ते 3 तासापर्यंत पुढे आहे. लाल रंगाची ठळक रेषा काय दर्शवते? ती ब्राझीलची अधिकृत प्रमाणवेळ दर्शवते. आता बघू ब्राझीलमधील संदेशवहनाचा विकास. दूरसंचार सेवेत पुढील बाबींचा समावेश होतो: दूरध्वनी, भ्रमणध्वनी, दूरदर्शन प्रसारण, आकाशवाणी प्रसारण, संगणक आणि इंटरनेट. 45% अधिक लोक इंटरनेटचा वापर करतात. ब्राझीलच्या दक्षिण मध्य भागात म्हणजे दूरसंचार सेवेच्या पायाभूत सुविधा अत्याधुनिक आहेत. उत्तर आणि वायव्य भागात मात्र या सेवांचा विकास लोकसंख्येअभावी मर्यादित स्वरूपाचा झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, ब्राझीलच्या उत्तरेकडील आणि वायव्येकडील म्हणजेच ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याचा दाट जंगलांचा जो भाग आहे त्याचा परिणाम सर्वच गोष्टींवर दिसून येतो. हे सर्व पाठांच्या अभ्यासातून तुमच्या लक्षात आले असेल. त्या भागात वाहतुकीचे मार्ग नाहीत, म्हणून लोकवस्ती नाही, उद्योगधंदे नाहीत. त्याचप्रमाणे त्या भागात दूरसंचार सेवेचा विस्तार करणं ही सुद्धा ब्राझीलच्या अर्थव्यवस्थेला आव्हानच आहे. आता अवकाश तंत्राच्या बाबतीत ब्राझील स्वदेशी तंत्रज्ञानाचा विकास करून उपग्रह सोडण्याच्या तयारीत आहे, असे पुस्तकात दिले आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायला आनंद होतोय की ब्राझीलचा पहिला उपग्रह ॲमेझोनिया-1 भारतातील इस्रोतर्फे श्रीहरिकोटा या अवकाश केंद्रातून सोडण्यात आला. तो 28 फेब्रुवारी 2021 रोजी प्रक्षेपित करण्यात आला आहे. पृथ्वी निरीक्षणासाठी याचा उपयोग होईल असा हा पहिलाच उपग्रह आहे.
त्यामुळे ब्राझीलच्या जंगलाचा अभ्यास अगदी सोपा होणार आहे. आता बघू भारतातील संदेशवहन. भारताच्या रेखावृत्तीय स्थानानुसार पूर्व व पश्चिम रेखावृत्तांमधला फरक 120 मिनिटांचा म्हणजे 2 तासांचा आहे. म्हणजेच तुमच्या लक्षात आले असेल की भारताच्या पूर्व टोकावर सूर्योदय झाल्यावर 2 तासांनी पश्चिम टोकावर सूर्योदय होतो. कारण दोन्ही ठिकाणच्या रेखावृत्तांमध्ये 29 रेखावृत्तांचा फरक आहे. तरीही आपल्याकडे ब्राझीलसारख्या 4 प्रमाणवेळा नसून संपूर्ण भारताची एकच प्रमाणवेळ मानली जाते. ती भारताच्या मध्यातून जाणाऱ्या 82.5 पूर्व रेखावृत्तावरून ठरते. ते रेखावृत्त अलाहाबाद येथून जाते. ही वेळ ग्रीनिच वेळेच्या म्हणजे जागतिक प्रमाणवेळेच्या 5.5 तास पुढे आहे आणि ब्राझीलची प्रमाणवेळ ग्रीनिच वेळेच्या 3 तास मागे आहे. त्यामुळे भारत आणि ब्राझीलच्या वेळेत 8.5 तासांचे अंतर आहे, हे लक्षात घ्या. आपल्याकडे नवीन दिवस सुरू झाल्यानंतर 8.5 तासांनी ब्राझीलमध्ये नवीन दिवस सुरू होतो, कारण ते भारताच्या पश्चिमेला आहे. यावर आधारित एक प्रश्न आहे बघा. दिल्ली येथे दुपारचे 12 वाजले आहेत, तर ब्राझिलिया येथे किती वाजले असतील? भारताच्या 8.5 तास मागे, म्हणजेच तेथे पहाटेचे 3:30 वाजलेले असतील. असाच एक पुढचा प्रश्न बघा, पहा बरे जमते का. दिग्बोई येथून सकाळी 7 वाजता अरुणने आईला फोन केला. जैसलमेरमध्ये त्याच्या आईने तेथील स्थानिक वेळेनुसार तो किती वाजता घेतला असेल? विद्यार्थ्यांनो, जास्त विचार करण्याची गरज नाही. भारतात संपूर्ण देशात एकच वेळ असल्यामुळे दिग्बोई आणि जैसलमेर ही दोन्ही ठिकाणं भारतातच असल्यामुळे दिग्बोई आणि जैसलमेर दोन्ही ठिकाणी सकाळचे 7च वाजलेले असतील. आता जरा डोके चालवायचे आहे. सौरभ आणि अश्विनी हे दोघे भारतातील एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करतात. त्यांच्या कंपनीची 2 विभागीय कार्यालये ब्राझीलमधील रिओ दी जेनेरिओ व मॅनॉस या ठिकाणी आहेत. या दोघांकडे प्रत्येकी एका कार्यालयाशी संपर्कात राहण्याची जबाबदारी आहे. त्यांनी त्यांच्या वेळा या कार्यालयांच्या 10 ते 5 या वेळांशी जुळवून घेतल्या आहेत. आता सांगा, या दोघांच्या कार्यालयीन वेळा भारतीय प्रमाणवेळेनुसार काय असतील? बहुराष्ट्रीय कंपन्या अनेक देशांमध्ये असल्यामुळे त्यांचे काम मात्र मुख्य कार्यालयाच्या वेळेनुसार चालते. आपण पाहिले की ब्राझीलला 4 प्रमाणवेळा आहेत. सौरभ रिओ दी जेनेरिओ या कार्यालयाशी संलग्न आहे. त्या ठिकाणापेक्षा भारताची वेळ 8.5 तास पुढे आहे. म्हणून त्या ठिकाणी सकाळचे 10 वाजतील तेव्हा भारतात संध्याकाळी 6:30 वाजतील. म्हणून भारतीय प्रमाणवेळेनुसार कार्यालयाची वेळ संध्याकाळी 6:30 ते पहाटे 1:30 वाजेपर्यंत असेल. अश्विनी मॅनॉस या ठिकाणच्या मुख्य कार्यालयाशी संलग्न आहे. त्यामुळे मॅनॉसच्या 10 ते 5 या प्रमाणवेळेनुसार कार्यालयाची वेळ भारतातील प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7:30 ते पहाटे 2:30 अशी असेल, कारण ते मॅनॉसच्या प्रमाणवेळेत आणि भारताच्या प्रमाणवेळेत 9.5 तासांचे अंतर आहे. पुढे माहीत आहे का तुम्हाला, या सदरात दोन्ही देशांच्या अवकाश संशोधन कार्याबद्दल माहिती दिलेली आहे. इस्रो हे भारतीय अवकाश संशोधन संस्था भारतातील अवकाश संशोधनासंबंधीचे उपक्रम या संस्थेमार्फत राबवले जातात. आजपर्यंत इस्रोने उपग्रह प्रक्षेपणात अनेक विक्रम प्रस्थापित केले. ब्राझीलमध्ये ब्राझिलियन अवकाश एजन्सी या देखरेखीखाली देशाच्या अवकाश संशोधनाचा कार्यक्रम राबवला जातो. आधुनिक आणि विकसित तंत्रज्ञानाची जोड देऊन ब्राझीलमधील अवकाश संशोधन कार्यक्रमाचे धोरण आखले जात आहे. प्रारंभी ब्राझील हा देश अवकाश संशोधनासाठी संयुक्त संस्थाने या देशावर अधिक अवलंबून होता. परंतु अलीकडे चीन, भारत, रशिया आणि युक्रेन या देशांचे सहकार्य घेत आहे. याचे एक उदाहरण आत्ताच आपण पाहिले. पुढे म्हटलंय, पहा बरे जमते का. देशात किती प्रमाणवेळा असाव्यात हे तुम्ही कशाच्या आधारे ठरवाल? अर्थातच देशाच्या रेखावृत्तीय विस्तारानुसार ते ठरेल. पाठ नक्कीच समजला असेल. मग लाईक करायला हरकत नाही. धन्यवाद.